नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रशांत, संचालक गजानन कृषी सेवा केंद्र कनाशी। तर शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की पाऊस काही ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणात झाला आहे, काही ठिकाणी अजून होतोय किंवा आज किंवा बऱ्याच क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं झालंय। पण जो पावसाची लांबण लागली किंवा पाऊस लेट झाला त्या कारणास्तव आपल्या शेतकरी वर्गाचा कल पूर्ण सोयाबीनकडे वळला आहे। तर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरा वाढला असून मक्याचं क्षेत्र काही प्रमाणात घटलेलं आहे। तर अशा याच्यात आपण जो सोयाबीनची पेरणी करत आहात तर सोयाबीन या पिकाविषयी थोडक्यात माहिती घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जी सोयाबीन पेरणी करतो तर बहुतेक शेतकरी वर्ग ही छोटीशी एक चूक करतात की सोयाबीन पिकाला युरिया देतात मोठ्या प्रमाणात। तर शेतकरी मित्रांनो, हे सोयाबीन हे मुळात द्विदल पीक आहे व या द्विदल पिकाला नत्राची आवश्यकता नसते। सोयाबीनच्या मुळामध्ये ज्या गाठी असतात त्या गाठी हवेद्वारे नत्र शोषतात व त्यांचं स्थिरीकरण जमिनीमध्ये करत असतात। तरी आपण शक्यतो गरज नसल्यास सोयाबीन या पिकाला युरिया देणे टाळावे। सोयाबीन या पिकासाठी पालाशयुक्त व पोटॅशयुक्त खते 10-26-26 असेल किंवा 15-15 असेल किंवा इतर कुठले कॉम्प्लेक्स असतील यांचा वापर करणं आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल। तसंच सोयाबीनला अतिरिक्त युरिया दिल्याने दुष्परिणाम असे होतात की फक्त झाडाची उंची वाढते पण फुलांची संख्या कमी होणे, झाडाचा विस्तार होणे कमी होतं। त्या कारणास्तव आपण सोयाबीनला युरिया देणं टाळावं, ही एक माझी सूचना असेल। एक दुसरा मुद्दा, सोयाबीनची पेरणी केल्यानंतर आपण तणनाशक मारतो 15 दिवसांनी, 18 ते 21 दिवसांनी। तर यामध्ये खूप साऱ्या कंपन्यांचे तणनाशक आहेत, परंतु अशाही काही कंपन्यांचे तणनाशक आहेत ज्यांचा रेसिड्यू जमिनीमध्ये स्थिर झाल्यामुळे पुढील जो आपण मुख्य पीक आपलं येणारा कांदा आहे त्या कांदा पिकावर त्याचे दुष्परिणाम आढळतात। तर ते दुष्परिणाम कशा स्वरूपाचे, तर काही ठिकाणी कांद्याची गाठ न जमणे, काही ठिकाणी नर्सरी असते ती नर्सरी डंप होणे व परिणामी पूर्ण नर्सरी खराब होऊन क्षेत्र खराब होणे। तरी शेतकरी मित्रांनो, योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन घेऊनच सोयाबीन या पिकाला आपण तणनाशक मारावे किंवा त्यासाठी अजून एक पर्याय असा आलाय की प्री इमर्जंट म्हणून असे काही तणनाशक आलेले आहेत। प्री इमर्जंट म्हणजे उगवणी पूर्वीचे। याचा अर्थ आपण सोयाबीन जेव्हा पेरणी करतो, सोयाबीन पेरणी केल्यानंतर त्याच्या पाठोपाठ ओलाव्यावर लगेच किंवा 2 ते 3 दिवसात हे तणनाशक त्या पिकावरती लगेच फवारायचे आहे। तर हे तणनाशक कसं काम करतं त्यातला एक सॅम्पल तुम्हाला दाखवतो। सुमिटोमो कंपनीचं सुमिमॅक्स हे तणनाशक आहे। प्रति पंप 10 मिली किंवा 150 ते 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली असे याचं प्रमाण आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे कसं काम करते, तर हे जमिनीवरती एक संरक्षक थर तयार करते जेणेकरून जमिनीच्या आतून जे तण उतरणार आहे किंवा तण उगवणार आहे त्याचा प्रतिबंध तिथेच करून त्याला नष्ट करण्याचं काम हे करत असतं। त्याच्यापासून कुठलाही अपाय नाही, कुठलेही नुकसान होत नाही और याचा तुम्ही जर व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध व प्रमाणशीर वापर करत असाल तर तुमचा नक्कीच फायदा होईल। तर याबाबत सोयाबीन पिकाबाबत अजून एक काळजी घ्यायची असते की सोयाबीन वाढीच्या काळात किंवा फुलोऱ्याच्या काळामध्ये आपण अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो। तर त्यावेळेला आपण एक हलका का होईना कीटकनाशक देणं आवश्यक असतं। त्याच्यासोबत 0-34 ची फवारणी केली तर अधिक उत्तम। पण बहुतेक शेतकरी आपला कंटाळा म्हणून किंवा टाळाटाळ करतात व त्या कारणास्तव आपल्या उत्पादनामध्ये घट होते। तर या छोट्या छोट्या चुका आपण जर त्याच्यातून दुरुस्ती केली तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो। खूप सारे तणनाशक उपलब्ध झालेले आहेत बाजारात। त्याच्यात काही प्री इमर्जंट जे पेरणी वेळचे आहेत, काही पोस्ट आहेत। पोस्ट याचा अर्थ ते 18 ते 21 दिवसांनी वापरावे। सर्व प्रकारे तणनाशक उपलब्ध आहेत, तरी आपण योग्य ती निवड करावी व योग्य मार्गदर्शनासाठी कधीही भेट द्या। श्री गजानन कृषी सेवा केंद्र कनाशी। धन्यवाद।